चल चालायचं ना. तुला एक सांगायचंय. काय? मी नाही येत तू सोबत आता. आता येत नाही म्हणजे बस काय एकटाच जाऊ काय? रात्री काय ठरवलं होतं आपलं? हो ठरलं होतं पण मग मी आता विचार केलाय काय विचार केलाय? की मी नाही येऊ शकत तू सोबत. रात्री विचार करताना पण तूच होती ना. हो पण तू पण थोडं समजून घे. तुला माहिती ना माझ्या घरच्यांनी मला स्थळ बघितलेलं आहे. स्थळ बघितलं असलं मग काय झालं तेव्हा? मी त्यांना हा म्हणून सांगितले. माझं काय? माझं विचार केला का नाही तो? तू आता मी माझं काय बघू? हा हे बघ मी तुला क्लिअर सांगते. माझ्या घरच्यांनी स्थळ बघितले. मुलगा चांगला आहे, इंजिनियर आहे, पुण्याला जॉब करतोय आणि घरच्यांना पण सगळ्यांना आवडले आणि मला पण आवडले. मग इंजिनियर नवरा म्हणून तो हा म्हणली म्हणून सांग ना मला. अरे पण मग तू तुझं काय? माझं काय? एवढ्या दिवस मग तू असं मला नादवायचं नसतं ना. उगा इंजिनियर म्हणून तिकडे लागणार तयार झाली. अरे पण मग घरच्यांनी पण माझा चांगलाच विचार केलाय. काय घरच्यांनी चांगला केलाय आणि एवढ्या दिवस मग तुला एखाद्या नोकरदारच बघून त्याच्यावर प्रेम करायचं तर माझ्या काय नाद लागली मग? मला वाटलं होतं तू करशील जॉब दुसरा. तू जर दुसरा जॉब केला असता ना घरी जर स्थळ म्हणजे घरी जर मागणी जर टाकली असती तर माझ्या घरचे हाच बोलले असते. अरे मी कोणता का जॉब करणार? जॉबचं काय तुला तुला काय कमी नाही पडून दिलं म्हणजे बस ना. हे असं बोलून नाही चालत. असं बोलून नाही चालत म्हणजे तू डायरेक्ट नाहीच म्हणून सांगते का? तिथं दोन पोरं म्हणून बसवले तिकडे ती साक्षीदार. घरच्यांकडून पैसे घेऊन दागिने केले तर त्याचं काय? घरच्यांना सांगितलं की मी आता लग्न करून पोरगी आणतो. सगळ्या पाहुण्याला माहिती आहे. तर मोकरा माझी इज्जत घातल्यावर करते का? जाऊ दे त्यांना नाही म्हणून सांगतो. नाही म्हणून सांगू म्हणजे नाही म्हणून कसं सांगायचं? हे बघ मी नाही लग्न करू शकत तुझ्यासोबत. अरे तू नाही लग्न करू शकत. तो नाही लग्न केलं मला प्रत्येक कोण पोरगी भेटणार तर आता अख्ख्या पाहुण्याला चर्चा झाली. पण मी काय बोलू आता? माझ्या घरचे नाहीच म्हणणार आहे आणि उगाच ते बरं वाईट करण्यापेक्षा मला वाटतंय तू तुझ्या मार्गाला लागव आणि मी माझ्या. मग तुला आधीच कळायला पाहिजे होतं. जाऊ दे झाली 8 दिवस जर आधी सांगितलं असतं ना तरी माझं मी बघितलं असतं दुसरी एखादी पोरगी. ते मोकरम तू चढ जायचं काम केलंय. तुझा शेवटचा निर्णय काय? हो नाही करणार मी तुझ्यासोबत लग्न. आणि मग जे आपल्याबरोबर जे मेसेज चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग फोटो आहेत त्याचं काय? ते डिलीट करून टाक. काय डिलीट करून टाक? तुझं लग्न पण आता कसं होतंय ना ते बघतो ना मी पण. म्हणजे तू ब्लॅकमेल करणार आहे का? ब्लॅकमेल नाही करणार. तू चल नाही तर तुझ्या कोणचा पाहुणा आहे ना त्याच्याबरोबर त्याला फोटो दाखवतो डायरेक्ट त्याच्याबरोबर पण लग्न होऊन देत नाही तुझं. हे बघ तू असं काही करू नको. असं करू नको सांगणार तू कोण मला? तुला जे करायचे ते तो केलंय ना. अरे पण तुझ्यावरच येणार आहे. तू जर असं काय केलं तर पोलीस केस होईल तुलाच. तू नाही ना मी तसला घाबरत नाही. फक्त मला कळून दिलं लग्न जमतंय आणि काय तुझ्या त्या नवऱ्याला फोटो पाठवतो मी सगळं. हे बघ तू असं काही करू नको नाही तर मला पण पोलीस स्टेशनला अरे ते पोलिसाचं कोणाला सांगायचे तू? जा कर काय करायची ती. असं पण माझी जिंदगी बरोबरच केली ना तू. भेटला तुला इंजिनियर करता यावर लग्न. मी पण बघतो कसं लग्न होतंय आणि परत म्हणू नको माझ्याबरोबर चल म्हणून पळून. परत नाही मोकळा मी. जा निघ. हिच्यासाठी जे नाही ते केलं आणि हिला नोकरीदारच पाहिजे तर का आमच्यासारखे पोरं काय करतात कोणास ठाऊक? का आमच्यासारख्याला मन नाही? हा आता घरच्यांना काय सांगू? सगळं करून ठेवलं होतं. अवघड आहे. चला घरच्यांनी बघितलं पोरगी चांगली होती तिला तरी आता हा म्हणतो.